मित्रांनो या साईडून आपले सर येत आहेत, बघू शकता. ओके. आणि या साईडचा जो व्ह्यू आहे त्याही कामाला तो कधीही कंटाळत नाही. त्याच्यामुळे सगळे त्याला तू आमच्यासोबत चल असं म्हणत असतात. खरं तर हा सतीश मोहितेला त्याच्या आई वडिलांकडून मिळालेली देणगी आहे. आणि कायम त्या माणसाचा बघितलं तर स्वभाव हसतगुण असतो. आणि म्हणूनच थोड्या दिवसात का होईना परंतु होमगार्डामध्ये तो आणि पोलिसांमध्ये सुद्धा तो हवा असं वाटणार आहे. प्रेमाने त्याला यूट्यूब म्हणतात. आमचे गावी साहेब होते, बगळे साहेब होते, धावरे साहेब देखील त्याला फार मानायचे. आणि असा आमचा हा सतीश मोहिते उर्फ यूट्यूब आम्हाला हवा असं वाटलं आहे. त्याच्यासोबत आज आम्ही भवानगडची सहल केलेली आहे. त्या ठिकाणी भावनगडला भेट दिलेली आहे. तर अशा प्रकारचं त्याचं चांगलं नियोजन आहे. भविष्यात त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत संगमेश्वर मधील भवानगडच्या या साईडला. बघू शकता PSI सरांसोबत कांबळे सर आपले बघू शकता इथे आहेत. ठीक आहे. तर आपण हा जो घाट वरती चढतोय बघू शकता एक नंबर आहे. या साईडचा व्ह्यू एक नंबर आहे. मला पुढे गेल्यावर मी दाखवतो कसा दिसतोय तो, बघू शकता. ओके. मित्रांनो आपण आता पोहोचलोय. बघू शकता हे लास्ट स्टॉप आहे. इथे सरांनी गाडी पार्क केली. ठीक आहे. आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. संगमेश्वरमध्ये एवढं मोठं आहे. गावं एवढी गावं आहेत ना की मी कधी फिरलोय पण नाही, परंतु कामाच्या निमित्तानं फिरायला भेटतंय. आणि या साईडला बघू शकता असा व्ह्यू आहे ना, खतरनाक व्ह्यू आहे. ठीक आहे. आता खालती उतरताना मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. अशी दरी वाटते ना खतरनाक. ठीक आहे. आता इथून खालती जाऊ ना तेव्हा तुम्हाला मी दाखवतो. ओके. तर सर आपले आहे तिकडे आपलं काम आहे ते करूया आणि मग जाऊया. तर मित्रांनो आता ह्या ज्या पायऱ्यांतून आपण वरती जाणार आहोत. बघू शकता आपले सर इकडे आहेत. ठीक आहे. 20 पायऱ्या, 20 मोजतो 1 2 3 4 5 6. ठीक आहे. अशा प्रकारे इकडचं हे आहे लोकेशन. चलो जाते हैं ऊपर और आपको दिखाते रे भाई. चला. ओके. मित्रांनो या साईडून आपले सर येत आहेत, बघू शकता. ओके. आणि या साईडचा जो व्ह्यू एक नंबर दिसतोय. मंदिर बघू शकता तुम्ही, खतरनाक वाटतंय. ओके. चला जाऊया. एवढ्या वरती लोक राहतात त्यांना. ओके. इकडं बघा. मित्रांनो आता आपण आलोय मंदिराच्या इथे. बघू शकता आई भवानी मातेचं मंदिर आहे, बघू शकता या साईडला. आणि महाराजांची इथं प्रतिमा आहे. तर आपण आतमध्ये तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर सर्वात आधी इथे बघू शकता तोफ आहे. ही प्लस असं मंदिर आहे इथं. ओके. बघा इथं पिंडी आहे, प्लस इकडून आपल्या महाराजांची प्रतिमा आहे. इथे एक पिंडी आहे. ठीक आहे. पितांबरपुरी बाबा समाधी. ठीक आहे. आणि या साईडला आपलं जय भवानी मातेचं मंदिर आहे. बघू शकता अशा प्रकारे या साईडला पण. ठीक आहे. आणि इकडे भांडी वगैरे आहेत पूजेची, जी आपल्या प्रसादासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी जी लागतात ती. ठीक आहे. आणि इकडून
बॅक साईडला पण दाखवतो तुम्हाला. कधी ह्या साईडला आम्ही आलो येत नाही, मी पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे सरांसोबत. ठीक आहे, असं बॅक साईडला आहे. आणि व्ह्यू जो आहे ना एक नंबर आहे. व्ह्यू मंदिर पण एक नंबर वाटतं. वरतून पण बघा कसं दिसतंय. ठीक आहे, हे बघा. ओके, इथं दिले बघू शकता. जय भवानी देवी मंदिर, भवानगड तालुका, संगमेश्वर जिल्हा, रत्नागिरी. ओके, आणि व्ह्यू ह्या साईडला दाखवतो. ओके, हे बघा इकडून असं दिसतंय. आणि आता आपण आता गाडीतून इथून जाऊ ना, तेव्हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर मस्त वाटलं इथे हो, दर्शन घेऊन जरा बरं वाटलं. ठीक आहे, आपलं काम होतं त्यामुळे आपण सरांसोबत आलेलो. ठीक आहे, तर तिथून आपल्याला जायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपण आता चाललो आहे. ठीक आहे, आपलं जे काम होतं ते झालं आणि आता इथं निघूया. चला, मला थोडं पुढे गेल्यावर व्ह्यू दाखवतो. ओके, चला. हा इथं मस्त मंदिर बघा, एक नंबर. झाड मस्त वाटतं ना. हा गाड्या इथं लावायची. मारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. आमच्या सोबत आहे आमचे परमाने काय सर्वांना तो हा नेहमी हवा असं वाटतो. कायम हसत असणार आणि कुठल्याही कामाला तो कधीही कंटाळत नाही. त्याच्यामुळे सगळे त्याला तू आमच्यासोबत चल असं म्हणत असतात. खरं तर हा सतीश मोहितेला त्याच्या आई वडिलांकडून मिळालेली देणगी आहे. आणि कायम त्या माणसाचा बघितलं तर स्वभाव हसतगुण असतो. आणि म्हणूनच थोड्या दिवसात का होईना परंतु होमगार्डामध्ये तो आणि पोलिसांमध्ये सुद्धा तो हवा असं वाटणार आहे. प्रेमाने त्याला यूट्यूब म्हणतात. आमचे गावी साहेब होते, बगळे साहेब होते, धावरे साहेब देखील त्याला फार मानायचे. आणि असा आमचा हा सतीश मोहिते उर्फ यूट्यूब आम्हाला हवा असं वाटणं आहे. त्याच्यासोबत आज आम्ही भवानगडची सहल केलेली आहे. त्या ठिकाणी भवानगडला भेट दिलेली आहे. तर अशा प्रकारचं त्याचं चांगलं नियोजन आहे. भविष्यात त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं. ओके, आणि पोलीस खात्यामध्ये सुद्धा भरती झाल्यास त्यांनी पाठीमागे येऊ नये असं मला वाटतं. ओके सर, चांगल्या प्रकारे तू अभ्यास पण कर. यस, आणि होमगार्डामध्ये नुसतं न राहता पुढे जाण्यासाठी पुढे जा. ओके, पुढे वाचण्यासाठी तुला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही बोलले ते मी पूर्ण करणार. करायला पाहिजे ना आता. हो, काय म्हणजे एकदा तुझं झालं ना किती सिंध म्हणणार म्हणजे तुला पाठीमागे असं आहे. ठीक आहे, थँक्यू सर. बघू शकता आता आपण इकडून चालेल.